कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळं कृष्णा आणि पंचगंगेला महापूरसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। 2019 आणि 21ला अशीच परिस्थिती झाली होती। पण आता आपण जी दृश्य आपण जी दाखवते, जो कुरुंदवाडला आणि नरसिंहवाडीला जोडणारा जो रस्ता आहे, पूल, त्या पुलावरून ही दृश्य आपण दाखवते। जवळजवळ जर बघितलं तर नरसिंहवाडीतील जे अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्याला पाणी लागलं आहे, घराच्या घरं पाणी गेलेलं आहे, शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे, दोन्ही नद्यांनी धोका पातळी ओलांडलेली आहे। आज दिवसभर पावसानं जरी विश्रांती जरी घेतली असली तरी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे। पण आज पावसानं विश्रांती घेतल्यामुळं शिरोळ असू दे, इचलकरंजी असू दे, कोल्हापूर आदी भागातील पूरग्रस्तांना थोडासा दिलासा मिळाला। जर पावसानं जर अशीच जर 2 दिवसात जर रिपरिप लावली असली तर 2019 पेक्षा महापूर या शिरोळ तालुक्याला बघायला पाहायला मिळाली असती। शिरोळ तालुक्याला सगळ्यात जास्ती पुराचा फटका शिरोळ तालुक्याला बसत असतो। त्यामुळं शिरोळमध्ये कुरुंदाड, नरसिंहवाडी, जवळजवळ इथली 30 ते 40 गावं पूर्ण पाण्याखाली जातात, नुसता बेट निर्माण होतो। सध्या आलमट्टी धरणातून 3 लाख क्युसेस पाणी रोजच्या रोज सोडलं जाते। त्यामुळं पूर इथल्या नागरिकांना, पूरग्रस्त नागरिकांना, रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। कॅमेरामॅन सुचन राऊत सह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, कुरुंदवाड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।